नमस्कार. नील मल्टी इव्हेंटच्या नीलम कट्ट्यावर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. तुमच्या प्रतिसादावरनं आमच्या लक्षात येत आहे की आमचे एपिसोड्स तुम्हाला खूप आवडत आहेत. परंतु फेसबुक असं आम्हाला दाखवतं आहे की 95% मंडळी अजूनही सबस्क्राईब करत नाहीत. हा चॅनल फ्री आहे, तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे पुढच्या एपिसोडचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आज आपण अगदी ऐरणीवरचा विषय घेतला आहे, महिलांमधील वाढती व्यसनाधीनता. ऐकून धक्का बसेल तुम्हाला, पण हे फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्याचा समाजाला एक फार मोठा इफेक्ट होईल असा अंदाज आहे. त्यामुळे आपण आज हा विषय घेतला आहे. केवळ उच्चभ्रू नव्हे, तर मध्यमवर्गीय महिलाही व्यसनात गुरफटलेल्या दिसत आहेत सध्या. एखाद्या कॉलेज बाहेर किंवा जिथे पेइंग गेस्ट म्हणून मुली राहतात, अशा ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर महिला सर्रास सिगरेट ओढताना तुम्हाला दिसतात. म्हणजे विद्यार्थिनी 13-14 वर्षाच्या मुली गांजा, चरस, दारू, सिगारेट ह्या सगळ्या व्यसनांमध्ये गुरफटलेल्या दिसतात. अनेक ठिकाणी व्यसनांचं उदात्तीकरण आणि व्यसनाला प्राप्त करून दिलेलं ग्लॅमर हे याला कारणीभूत आहे की अजून काही, त्याबद्दल आपण मार्गदर्शनासाठी बोलवलं आहे माननीय अनुराधा करकरे मॅडमना. मॅडम नमस्कार. आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅडमची थोडक्यात ओळख करून घेऊया. मॅडमचं शिक्षण ऐकूया. BSc MSW पुणे युनिव्हर्सिटी, UGC नेट क्लिअर, डिप्लोमा इन वुमन स्टडीज पुणे युनिव्हर्सिटी, प्रायमरी आणि ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन REBT, रोटरी इंटरनॅशनल पीस फेलो. ही खूप मोठी उपाधी आहे मॅडमना. मॅडम अभिनंदन. त्या सोशल वर्कर आणि समुपदेशक म्हणून गेली 35 वर्ष काम करतात. व्यसनमुक्ती, HIV, परित्यक्ता महिला, ज्येष्ठ नागरिक, वस्ती पातळीवर आरोग्य केंद्र यामध्ये त्यांचं खूप भरीव काम झालेलं आहे. 16 वर्ष व्यसनमुक्ती केंद्र चालवत आहेत. हजारो व्यसनी पुरुषांवर आणि 450 ते 500 स्त्रियांवर त्यांनी उपचार केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा आजच्या विषयावर बोलण्याचा मोठा अधिकार आहे. त्यामुळे हा जो एपिसोड आहे तो शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला जर कोणी आढळलं असेल तसं तर त्यांना मदत करा, त्यांना हे एपिसोड पाठवा आणि नक्की त्यांना बाहेर येण्यासाठी मदत करा. ताई, तुम्हाला काय वाटतं, सवय आणि व्यसन याच्यामध्ये किती अंतर आहे? म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं व्यसन लागलं, हे कसं ओळखायचं? सगळ्यात प्रथम माझा नमस्कार तुम्हा सगळ्यांना. व्यसनाधीनता आणि तीसुद्धा महिलांमधली व्यसनाधीनता या विषयावर आज आपण बोलतो आहे, जो खूपच महत्त्वाचा टॉपिक मला वाटतो. व्यसनाधीनता म्हणजे सुरुवात एखाद्या अंमली पदार्थाचं सेवन करणं आणि ते व्यसनाधीनतेपर्यंत जाणं हा एक प्रवास आहे. म्हणजे सेवन करायला काय हरकत आहे असा साधारणतः विचार असू शकतो की सेवन केलं तर बिघडलं कुठे, एखादी सिगरेट ओढली तर बिघडली कुठे, एखादा पेक घेतला तर बिघडलं कुठे. पण हा खूप वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण सुरुवाती केल्यानंतर मग आम्ही असं म्हणतो की त्याची एक चाहत तयार व्हायला लागते, आवड निर्माण व्हायला लागते. म्हणजे आदत, चाहत आणि जरूरत या 3 गोष्टींच्या टप्प्यांमध्ये तो जातो. म्हणजे सुरुवातीला गंमत म्हणून पिली जाते, 4 मुलांमध्ये, 4 घोळक्यामध्ये मित्रमैत्रिणींबरोबर प्यायली जाते. तिथे ऑब्जेक्शन घ्यायला काय कारणच नाही ना, कारण आम्ही मजा करतो आहे, एन्जॉयमेंट आहे. एन्जॉयमेंटचे हे फंडे असावेत की नसावेत हा भाग खूप वेगळा आहे, पण ते आहेत सध्या दुर्दैवाने. पण ह्यातनंच व्यसन वाढत जातं आणि यातनंच ॲडिक्शनकडे लोक जातात. आणि ॲडिक्शन हा एक आजार आहे आणि तो आपल्या आयुष्यातल्या सर्व अंगाला लागलेला आहे, हे विसरता कामा नये. तुम्हाला असं वाटतं घरापासून दूर राहणाऱ्या महिला जास्त प्रोन आहे त्याला? असं नाही असं काही सांगता येणार, कारण मी ज्या काही महिलांबरोबर कामं केली आहेत त्या सगळ्या घरी राहणाऱ्याच होत्या आणि व्यसनामुळे कदाचित घर सोडलं आहे, व्यसनामुळे कुठेतरी भरकटत गेल्या आहेत, स्पेशली ड्रग ॲडिक्ट्स. आणि तर अशा लोक मग होमलेस होणं वगैरे पण घरापासूनच सुरुवात झालेली मी पाहिली आहे. मला सांगा, महिलांमध्ये स्पेशली आढळणारी कोणती व्यसनं आहेत? महिलांमध्ये आता काय होतं माहिती आहे का, की दारूच्या दुकानात जाऊन दारू विकत घेणं याला अजूनही आपल्याकडे तेवढी मान्यता नाही.
किंवा एखादी महिला जाते दारूच्या दुकानात वाईन शॉपमध्ये आणि वाईन किंवा हार्ड लिकर घेऊन येते, याला फारशी मान्यता नाही आहे. त्यामुळे कोणाकडनं तरी तो जुगाड करून घेणं, मग घरातला कोणी एखादा माणूस असेल किंवा वॉचमन असेल किंवा ओळखीचा कोणीतरी आहे की जो आणून देऊ शकेल, अशा पद्धतीने ती दारू घरी येऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे दारू पिणं जर का अवघड होत असेल तर मग ह्या महिलांमध्ये कफ सिरप्स खूप प्रमाणात दिसतात आणि ते की कुठेही मिळू शकतं, सहज available काय आहे. नाही, सध्या बंदी आहे. म्हणजे फेन्सिडिल कोरेक्स सारख्या कफ सिरपवरती बंदी आहे. ती अक्रॉस द काउंटर आता मिळत नाहीत. कफ सिरप्स घेणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. झालं तर सायकेट्रिक ड्रग्ज जे आहेत, म्हणजे मानसिक आजाराकरता ज्या गोळ्या घेतल्या जातात, त्याचा वापर करायला जेव्हा डॉक्टर काही महिने काही दिवस एवढं सांगतात, त्याचा बऱ्यापैकी मिसयूज या बायका करताना आढळतात. मग आपण म्हणतो की एकदा गैरवापर करत गेलं की मग तो ॲब्यूज कधी होतो ते कळत नाही आणि मग त्याचा टॉलरन्स हळूहळू वाढत जातो, जसा इतर व्यसनामध्ये वाढतो. म्हणजे त्याचं एक उदाहरण द्यायला मला आवडेल की आमच्याकडे अशीच टॅबलेट घेणारी एक महिला होती. तिला सुरुवातीला डॉक्टरनी सांगितलं होतं की रात्री झोपायची, तुला झोप येत नाही आहे आणि रात्र जागायची, म्हणजे इन्सोमनिया होता तिला. आणि दारू जेव्हा प्यायची तेव्हा ती दुपारी झोपायची आणि मग रात्र जागायची. आणि मग तिला डॉक्टरनी काही औषधं गोळ्या प्रिस्क्राईब करून दिलेल्या. दारूचा आजार कमी झाला, म्हणजे दारू पिण्याची सवय कमी झाली, पण इकडे गोळ्या घेण्याची सवय एवढी वाढत गेली आणि गोळ्या घेण्याचं प्रमाण एवढं वाढत गेलं की तिने एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 6 असं करत करत ती जेव्हा आमच्यापर्यंत पोचली, आधी हॉस्पिटलमध्ये पोचली आणि मग आमच्याकडे आली, तेव्हा तिचा टॉलरन्स 60 गोळ्यांवरती गेला होता. बापरे, 60 गोळ्या. मग तिला अर्थातच हॉस्पिटलाइज करावं लागलं, ते सगळं निर्विषीकरण करावं लागलं आणि मग ती रिहॅबमध्ये उपचार घ्यायला आली. त्यामुळे हे वाढत जाणारं जे आहे, ती सुरुवातीला कायमच छोटं असतं ना ते, मग त्याचा टॉलरन्स वाढत वाढत ते पुढे जातो. पण का बरं या महिला व्यसन करत असतील? म्हणजे कोणी त्यांना आग्रह करतं, कोणाच्या आग्रहाला त्या बळी पडतात? किंवा मी काही ठिकाणी पाहिलंय, नवरा म्हणतो की मला घरात कंपनी नाही, तू देतेस का, तर मी मग बाहेर नाही जात, नाही तर मी ते न जाओ सय्या छुडा के वय्या आहे ना, तशा प्रकारचं. तर मग तसं काही घडतं का खरंच? अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे सुरुवात जेव्हा होते तेव्हा कुठेतरी पियर प्रेशर आहे बऱ्यापैकी. कुठेतरी आपण मॉडर्न आहोत, आपण असे बुरसटलेले नाही आहोत, ही एक कल्पना आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की काय होतं, दारू घ्या किंवा कुठलाही अंमली पदार्थ घ्या, म्हणजे तो गांजा असेल, MD असेल, कोरेक्स असेल, यांनी सुरुवातीच्या काही काळामध्ये एक बरं फिलिंग येतं. म्हणजे रिलॅक्स झाल्यासारखं, बॉडी हलकी झाली आहे असं वाटतं. आणि ते जे बरं फिलिंग आहे ते क्षणाचं आहे. मी परत एकदा इथे अधोरेखित करू इच्छिते, त्या अतिशय क्षणभंगूर आहे, ते छोट्या काळापुरतं आहे. आणि बाकी सर्व अंमली पदार्थ हे डिप्रेशनकडेच नेत आहेत, म्हणजे ते नैराश्य आणणारेच आहेत. पण सुरुवातीला त्या काळात त्यांनी बरं वाटल्यामुळे एखादं टेन्शन आलं, एखादी निगेटिव्हिटी आली, परीक्षेमध्ये फेल्युअर आलं, घरी काही बेबनाव झाला, तर असं वाटतं त्यावेळी घेतलं होतं तेव्हा छान वाटलं होतं ना, मग आता थोडंसं घेऊन बघते, असं म्हणत म्हणत ते वाढत जात आहे प्रमाण. आणि मग त्याची सवय लागून राहते की थोडासा काहीतरी टेन्शन आलं, ताण आला की मग मी दारूकडे जाते आहे, असं होऊ शकतं. आणि तुम्ही जो आत्ता म्हणलात की कधी कधी नवरे म्हणतात की घे ना, काय हरकत आहे, काही बिघडत नाही, म्हणजे मी ओपन आहे. आजकालचे ते शब्दसुद्धा काय बराबर वापरतात ना, मी ओपन आहे, मी लिबरल आहे, आमच्या घरात सगळ्यांना स्वातंत्र्य आहे वगैरे वगैरे असे शब्द येतात. त्यामुळे नवरा नक्कीच म्हणतो तू माझ्याबरोबर घे. आणि कित्येक नवरे मी असं पाहिलं आहे की ते घ्यायला उद्युक्त करतात महिलांना, महिला व्यसनाधीन होतात आणि नवरे सोशल ड्रिंकर राहतात. पण मग त्यांना साथ देतात का तुमच्याकडे? काही अशी एखादी अनेक उदाहरणं आहेत अशी की नवरे साथ देतात की नाही याच्याबद्दल आपण जरा बोलूया. फक्त मी यातला फरक तुम्हाला सांगू इच्छिते की सोशल ड्रिंकिंग, हेवी ड्रिंकिंग आणि ॲडिक्शन
यातला फरक म्हणजे सुरुवात सगळ्यांची सोशल ड्रिंकिंगनीच होते, पण हळूहळू त्याचं प्रमाण वाढत जाऊन ते जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि त्याच्याही पुढे जेव्हा लिमिट जाते म्हणजे आता टोटल डिपेंडन्सी आली आहे त्या व्यसनावर, त्याला आपण ॲडिक्शन म्हणतो. आता सोशल ड्रिंकिंगमध्ये काय होतं, फारसा परिणाम कुठल्याही अंगावर होत नाही, पण दारू प्यायल्यानंतर शारीरिक परिणाम व्हायचा तो होतोच, हो ना, तो खरंच आहे. तर होणारच आहे. पण आपला परिणाम म्हणजे बाबा सकाळी उठून तो कामावर जात नाही आहे किंवा ती कामावर जात नाही आहे किंवा घरात खूप काहीतरी गडबड होती आहे, असं सोशल ड्रिंकिंगमध्ये सहसा होताना दिसत नाही. पण हेवी ड्रिंकिंग आणि ॲडिक्शन याच्यामध्ये हे सगळे परिणाम हळूहळू दिसायला लागतात. आणि ॲडिक्शन जेव्हा व्हायला लागतं तेव्हा तो एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने डिक्लेअर केलेला आजार म्हणून त्याला ट्रीट करावं लागतं की हो, तो मग मानसिक, शारीरिक, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक या सगळ्या अंगाला लागलेला आजार. त्यामुळे त्याची भयानकता खूप आहे. खूप आहे. आणि जशी पुरुषांना त्याचा त्रास आहेच, तो महिलांना जास्त पटीने आहे. हा, तो तेच मला विचारायचं आहे की काय जास्त वेगळा इफेक्ट काय होतो महिलांवर, म्हणजे शारीरिक तर नक्कीच होत असणार. आपण एक एक बघूया की शरीरावर तर परिणाम होतो, कारण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम महिलांमध्ये आहे. अगदी. आणि त्यामुळे काय होतं, रिप्रोडक्शन मध्ये जे काही हार्मोन रिलेटेड गोष्टी आहेत त्याथे इम्बॅलन्स व्हायला लागतो. त्यामुळे पाळीच्या समस्या, इनफर्टिलिटी म्हणजे मूल न होण्याच्या समस्या, जर का अल्कोहोल घेत असतील आणि त्याच्याबरोबर काही औषधं यूज करत असतील तर त्यातून तयार होणारी ओबेसिटी, आणि जर का ड्रग्ज घेत असतील म्हणजे नार्कोटिक ड्रग्ज वगैरे घेत असतील ओपियम रिलेटेड, तर त्यातून होणारा वेट लॉस, म्हणजे हे सगळे परिणाम महिलांच्या सगळ्या अंगावर होतात. त्यातल्या त्यात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती होतात आणि मग त्या महिलेला कदाचित काहीतरी वेगवेगळ्या समस्यांना तोंड अशा अर्थी द्यावं लागतं. एक तर सामाजिक समस्या म्हणून ती जर का लग्न झालं असेल, मूल होत नसेल तर तिथे तिला अडचणी येऊ शकतात. आर्थिक समस्याला तर तोंड द्यावंच लागतं. शारीरिक बाबतीमध्ये ह्या सगळ्याचा जो परिणाम महिलांवरती होतो त्याचा प्रोननेस म्हणजे शरीर खराब होण्याचं प्रोननेस हा महिलांमध्ये अधिक आहे, तो महिलांमध्ये अधिक पण आहे. मग मला सांगा की मासिक पाळीच्या चक्राचा या व्यसनावर परिणाम असतो का? म्हणजे अगदी. पाळी जवळ आली तर आता खूपच जास्त प्यायला लागली, कारण आपण असं म्हणतो की थोडंसं हळवं होतं मन किंवा काय व्हॉट एव्हर, तर असं काही दिसतं का, काही आढळतं का असं? एक म्हणजे त्याचं लॉजिकल कारण असावं की जेव्हा हार्मोन्स इकडे तिकडे व्हायला लागतात आणि पाळीच्या आजूबाजूला म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल जेव्हा ती पिरियड असतो तेव्हा ते हार्मोन्स काहीतरी थोडेसे निराशेकडे नेणं, हळवेपण येणं, पटकन डोळ्यात पाणी येणं, उदास वाटणं, हे सगळे सिम्पटम्स ज्यावेळी येतात तेव्हा ज्या महिला व्यसनाला ऑलरेडी इंट्रोड्यूस झालेल्या आहेत त्यांना व्यसनच आठवतं. हां, त्यामुळे त्या तिकडे जातात आणि मग त्यांना PCOD सारखे एक 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 आजार लागायला लागतात. काही महिलांमध्ये तर पाळीच बराच काळ येत नाही, असेही काही घटना आपण बघितलेल्या आहेत. आणि त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती तर बऱ्यापैकी परिणाम होतो. नाही, पण अशा खूप अट्टल दारू पिणाऱ्या व्यक्तीला जर खरंच मूल झालं तर त्या मुलावर काही इफेक्ट होतात? अट्टल दारू पिणाऱ्या बाईला मूल होण्याची शक्यता फार कमी आहे, पण त्यातल्या त्यात कन्सिव्ह झाली ती आणि ती जर का प्रॅक्टिसिंग अल्कोहोलिक असेल किंवा प्रॅक्टिसिंग ड्रग ॲडिक्ट असेल तर तो मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्या मुलाला विड्रॉल सिम्पटम्स येतात. काय सांगता? हां, कारण त्याला मिळालेली असते ना, त्या दारू थोडी थोडी मिळालेली असते आणि जेव्हा ते बाहेर येतं तेव्हा ते दारूशिवाय येतं, त्यामुळे तिथे दारू नाही आहे, मग त्याला ते विड्रॉल सिम्पटम येतात. पण एका भाबड्या जीवावर किती मोठा अन्याय अत्याचार करतोय हे तरी Absolutely. लक्षात यायला पाहिजे. आणि पुरुष दारू पित असेल आणि महिलांनी कन्सिव्ह केलं तर त्या मनाने कमी परिणाम त्या मुलावरती पण तरी होतात. होतच असतील असं नक्कीच मला होतात, वाटतं. नक्कीच त्याच्यावर होतात. अभ्यास झाला असेल किंवा आणि पैसा असेल असेल. अल्कोहोलिझम हा जेनेटिक आहे, म्हणजे तो अनुवंशिकतेने पण आलेला दिसतो आपल्याला. घरामध्ये मागच्या कुठल्या तरी पिढ्यांमध्ये ते अल्कोहोलिझम दिसतं, आपल्याला बऱ्यापैकी दिसतं. फार चिंताजनक गोष्ट आहे. काय व्यसनाची आकडेवारी किती वाढली आत्ताच्या काळामध्ये? कारण मी तुम्हाला सांगते की ह्या महिला तर नक्कीच आकडेवारीत नसतील,
ज्या वर्षानुवर्ष इथे तंबाखू ठेवून काम करतायत त्या कुठेही जात नाही ट्रीटमेंटला किंवा त्यांचं काही होत नाही. पण मी माझ्या लहानपणी पण मी बघितलं, आमच्या बाई आहेत त्या इथे तंबाखू ठेवून काम करायच्या. तेव्हा तंबाखू आम्ही प्रथम बघितलं ते हातावर चोळून बिळून अशी गोळी करून ठेवायची आणि मग नुसतं करून काम करायची. पण तिला कॅन्सर झाला त्या याचा आणि ती गेली. आमच्या समोरच घडलेल्या गोष्टी आहेत. तर त्या बायका तर तुम्ही धरल्याच नसतील, पण तरी सुद्धा किती आकडेवारी वाढली आहे. ॲक्च्युली आकडेवारी सांगता येणं खूप अवघड आहे. रिहॅबमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अच्छा. एक अमेरिकन सर्व्हे असं सांगतो की जेव्हा 100 लोक व्यसनी लोक रिहॅबमध्ये जातात तेव्हा त्याबरोबर 20 ते 25 महिला पण रिहॅबमध्ये जातात. हां, म्हणजे 100 पुरुषांचं रिहॅब 100 जर का गेले तर 25 महिला रिहॅबमध्ये जातात. दुर्दैवाने काय आहे, आपल्याकडे रिहॅब्सच खूप कमी आहेत आणि फक्त ॲडिक्शन रिलेटेड रिहॅब्स अगदीच नगण्य आहेत. मेंटल हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये ॲडिक्शनचा एक वॉर्ड असू शकतो की ॲडिक्ट महिला, ॲडिक्ट पुरुष असा एक वॉर्ड असू शकतो. पण एक्सक्लुझिव्हली डी ॲडिक्शन अशी जी रिहॅब सेंटर्स महिलांसाठी ती खरंच खूप कमी आहेत. त्यामुळे महिलांनी जायचं तर कुठे जायचं, तर मग त्यांनी एकतर मेंटल हेल्थ ऑर्गनायझेशन्समध्ये जायचं. मग तिथे सायकॅट्रिक पेशंट पण तिथेच असतात, सायकॉटिक पेशंट पण तिथेच असतात आणि ॲडिक्ट पण तिथेच असतात. हां, त्यामुळे त्यांना जेव्हा त्या ॲडिक्शनमधनं विड्रॉल्स गेल्यानंतर दे आर ॲज नॉर्मल ॲज यू अँड मी. तो आपल्यासारखेच दिसतात ते. मग त्यांना भीती वाटायला लागते की अरे मी कुठे येऊन पडली आहे. मग त्यांची घाई होते की मला रिहॅबमधनं बाहेर पडायचं आहे, असं होतं. त्यामुळे ट्रीटमेंटची सोय आपल्याकडे तेवढी फारशी नाही आहे. मुक्तांगणनी सुरू केलेलं आता मी ऐकलं आहे की ते बंद आहे. कृपा फाउंडेशन, जेव्हा मी जिथे काम करत होते तिथे महिलांचं रिहॅबिलिटेशन सेंटर होतं. तिथे जवळजवळ 19 वर्ष मी ते सांभाळलं. त्याच्याचमध्ये या 400-500 महिला मी पाहिल्या. आणि आता जे नवीन सेंटर आम्ही चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये इच्छा, आत्ता त्याला 3च वर्ष झाली आहेत, निरामय व्यसनमुक्ती केंद्र, त्याला 3च वर्ष झाली आहेत. पण आता आमच्या डोक्यात आहे की महिलांसाठी एक डी ॲडिक्शन सेंटर चालू करायचं स्वतंत्र. आणि ते अवघड वाटणार नाही. तिथे डी ॲडिक्शन सेंटरमध्ये टोटली मानसोपचार आहेत. नाही अवघड म्हणजे वेगळे वेगळे पेशंट असले की आपण मगाशी म्हटलो ना. हो, हां, म्हणजे सायकेट्रिक युनिटमध्ये त्यांना ठेवलं नाहीये, हे त्यांना गरजेचं आहे. येतात महिला पुढे मला उपचार घ्यायचे म्हणून स्वतःहून का त्यांना कोणी आणून ठेवतं, आणि हे उपचार किती खर्चिक असतात ते पण सांगा. ते प्रत्येक ऑर्गनायझेशनवरती अवलंबून आहे की त्यांचा पॅटर्न पैसे घ्यायचा कसा आहे. महिला आपणहून उपचार घ्यायला आलेल्या मी फार कमी पाहिल्यात. त्यांना कोणीतरी आणून सोडलं. महिलांना उपचार घेणं, पण मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते की मी ज्या महिला, म्हणजे माझा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये महिलांचा रिकव्हरी रेट चांगला आहे. याची कारणं सामाजिक आणि सांस्कृतिक म्हणजे सोशो कल्चरल कारणं खूप आहेत. महिलांना हे पूर्ण माहिती आहे की मला परत परत संधी मिळणार नाही आहे. कारण पुरुषांना ज्या प्रमाणात संधी मिळते त्या प्रमाणात महिलांना मिळत नाही. त्यामुळे त्यांना हे माहिती आहे. त्यांच्याकडे लहान मुलं असतील तर त्यांना मुलांविषयी कन्सर्न डेफिनेटली आहे. त्यामुळेही त्यांना नीट राहणं खूप गरजेचं वाटतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलेला सोडून देणं सोपं आहे. तिच्यावर उपचार करून तिच्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा तिला सोडून देणं किंवा तिला डिवोर्स देणं हे सोपं आहे. त्यामुळे ही महिला रिकव्हरी रेट मला जास्त आढळायचं आम्हाला खूप. त्यांना ती संधी मिळाली तर त्याचं त्यांनी खरंच सोनं केलं पाहिजे. परत एकदा उभं राहण्याची संधी. बरोबर आहे. येस. त्यामुळे खरंच महिलांना माझं आवाहन आहे की सख्यांनो, झालं ते झालं, व्यसन लागलं हा काही गुन्हा नाही, ते घडलं आपल्या हातून. पण नक्की ट्रीटमेंट घ्यायला जा आणि परत आपल्या आयुष्यात परत या. आपल्या मुलांबरोबर या, आपल्या कुटुंबाबरोबर या, आपले आईवडील असतील, आपल्या बहीण भावंड असतील, ती सगळी वाट बघतायत तुमची. मला सांगा, महिलांमधली व्यसनं आयडेंटिफाय करायला अवघड जातं का? म्हणजे पटकन कळत नाही का की त्या व्यसनी झाल्या आहेत असं? मी म्हटलं तसं की सवय लावणं आधी थोडं थोडं जेव्हा होतं तेव्हा खरंच कळत नाही.
खरंच कळत नाही. मग एखाद 2-4 गोळ्या घेतल्या तर का झोपली आहे बाबा, डोकं दुखत असेल, काहीतरी होत असेल असं वाटतं. किंवा कफ सिरप थोडं जास्त घेतलं, नाही नाही काल तिला खोकलाच होता ना म्हणून औषध घेऊन झोपली आहे असं लक्षात येतं. एखाद 2 पेग मारले असतील तर लक्षात नाही येत. नाही पण जेव्हा ते थोडं पुढे पुढे जायला लागतं तेव्हा कळायला लागतं. पण माझा अनुभव मी तुम्हाला असं सांगेन की महिला जेव्हा व्यसन करतात, म्हणजे सोशल ड्रिंकिंग टू हेवी ड्रिंकिंग जेव्हा ते जात असतात त्या, तेव्हा मुलांची काळजी घेतात असं त्या. कारण ती नॅचरल इन्स्टिंक्ट असतात ना. ती नॅचरल इन्स्टिंक्ट असते. शाळेत जाणारी मुलं असतील तर त्यांचे डबे करतील, त्यांना शाळेच्या व्हॅनपर्यंत पोचवतील आणि मग दारू पितील. आणि मग ती येतील शाळेतनं घरी यायची त्यावेळी परत काहीतरी ते साजरं करतील, परत दारू पितील. असं त्या बरेचदा मी बघितलं आहे की त्या मुलांसाठी काही करायला तयार असतात. त्यामुळे मुलांसाठी व्यसन सोडायलाही त्या तयार असतात. हो ना. हां. आता कसं आहे, आजारी झाल्यावर त्यांना फारसा चॉईस उरत नाही ना. ही डिपेंडन्सी एवढी आहे की फारसा चॉईस उरत नाही. त्यामुळे त्यांना घ्यावंच लागतं आणि घ्यावंच लागतं. या चक्रात त्या अडकल्या की त्यांना त्यातनं बाहेर पडावंसंही वाटतं. पण त्या बाहेर पडायला मदत मिळायला पाहिजे ना. आणि ती मदत जेव्हा मिळते तेव्हा त्या त्यातनं बाहेर पडायला नक्की उद्युक्त असतात आणि त्या करतात पण. त्यामुळे समाज म्हणून आपणही मदत करतो, करायला हवी, मंडळींनी पण करायला हवी. मला सांगा, गर्भधारणेवरचं तर आपण बोललो, स्वतःहून येणार नसतील तर मग त्यांना आणायचं कसं, आयडेंटिफाय करून आणायचं कसं? मी परत माझा अनुभवच सांगते की मी जवळजवळ 450-500 महिला पाहिल्या. त्याच्यामध्ये त्यांचे नवरे किंवा त्यांचे आईवडील त्यांना घेऊन येत होते. हो ना. हां. आईवडिलांना ना शॉक ऑफ देअर लाईफ होता. जेव्हा त्यांची मुलगी ॲडिक्ट झाली आहे हे जेव्हा कळलं तेव्हा त्यांना खूप शॉक होता. कारण आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये महिलांनी व्यसन करणं, हे घेणं, म्हणजे ते पचवणं, ते रिझवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या घरात एखादी महिला व्यसनाधीनतेच्या आजाराने हो, तर ते घेणं खूप त्यांना अवघड जायचं. नवऱ्याच्या बाबतीत त्याला गिल्ट असायचं बरेचदा, कारण त्यांनीच सुरुवात करून दिलेली असायची. बरेचदा काही काही वेळेला असं नसायचं, पण त्यांना गिल्ट पण असायचं आणि त्या गिल्टमुळे पण ते उपचारासाठी त्यांना घेऊन यायचे. त्यामुळे फॅमिली बऱ्यापैकी असायची बरोबर, आणि ज्या महिला नीट राहायच्या त्यांना मग बऱ्यापैकी ते सुकर व्हायचं. पण ज्या महिला नीट नाही राहायच्या, परत परत त्यांचा व्यसनाकडे जाण्याचा कल जसजसा दिसायचा, तिथे मात्र मग त्यांना बरेचदा डिसोन केलं जायचं. त्यांना त्यांचं बघा असं सांगितलं जायचं. आणि दुर्दैवाने काय होतं, महिलेनी एकटं राहणं ही एक जोखमीची बाब आहे. त्याच्यामध्ये रिस्क आहे थोडी. मग शरीर विक्रय करणं, त्यातून पैसे निर्माण करणं, पैसे निर्माण झाले की मग ते ॲडिक्शनसाठी देणं. आणि स्पेशली ड्रग ॲडिक्ट्स ज्या होत्या त्यांच्या बाबतीत पैसे तर खूप लागायचे. अल्कोहोलला रेंज आहे. म्हणजे तुम्ही देशी दारूपासून ते बेस्ट ऑफ द बेस्ट अशी पिऊ शकता, त्याला एक रेंज आहे. पण जेव्हा नार्कोटिक ड्रग्ज असतील, आता ब्राऊन शुगरचं प्रमाण आपल्याकडे कमी आहे, पण मी ब्राऊन शुगर ओढलेल्या महिला पण बऱ्याच पाहिल्यात. पण हिरोईन, मॉर्फिन, चरस, गांजा हे कॉमनली घेतात महिला. उपलब्ध असतं, अगदीच उपलब्ध आहे, अगदीच उपलब्ध आहे. हिरोईन, मॉर्फिन नाही. आता आपल्याकडे कायद्यानेच त्याला बंदी आहे, त्यामुळे ते नाही आहे उपलब्ध. पण गांजा, चरस अगदीच उपलब्ध आहे. नवीन नवीन ड्रग्ज येऊ घातली आहेत, जी आर्टिफिशियल ड्रग्ज आपण म्हणतो, ज्याला डिझायनर्स ड्रग म्हणतात, ती येऊ घातली आहेत. ते पण आता अगदी सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे काय होतं की त्याला पैसे लागतात. आणायचे कुठे? जर का महिला नोकरी करत नसेल तर तो पैसे कुठनं आणायचे? मग त्यावेळी मग शरीर विक्रय करून पैसे घेणं. हो, शरीर विक्रय करून पैसे निर्माण करणं. कोणीतरी त्यांच्यावरती ॲब्यूज होतो, त्यांचा सेक्शुअल ॲब्यूज होतो. फार वाईट सफरर आहेत त्या. वाईट. 450-500 उदाहरणं बघितलं, एखादं उदाहरण आम्हाला सांगा ना. हो, नक्कीच सांगेन. एक गोव्याची केस माझ्याकडे आली होती, गोव्यामधली. गोव्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अशी दारू वाहतच असते. आणि तिला कुठनं पत्ता कळला होता आमच्या संस्थेचा मला आठवत नाही आता, पण ती जी बाई आली होती ना, तिच्या अंगावर फक्त ओढणी होती, फक्त ओढणी. आणि
ती साधारणतः पहाटेच्या सुमारास आली, गाडीतनं आली. ती काय कसा पत्ता शोधत आमच्या इथे आली. आणि आमच्या इथे पुरुष व्यसनमुक्ती केंद्र होतं आणि महिला व्यसनमुक्ती केंद्र होतं. आणि महिलांचं व्यसनमुक्ती केंद्र थोडंसं मागच्या बाजूला होतं, त्यामुळे अटेंड करणारे पुरुष होते. समोर पहिल्यांदा महिला आली तर पहिल्यांदा पुरुषांबरोबर त्यांचा एन्काउंटर व्हायचा, तर ते अटेंड करणारे पुरुष होते. जेव्हा ती बाई आली आणि ती म्हणली की ती त्यांना सांगितलं की मला आत घ्या, मला आत घ्या, असं ती म्हणत होती, तेव्हा तो पुरुष घाबरला, कारण तो आमच्या इथे काम करत होता. आणि त्यांनी ताबडतोब सकाळी पहाटे 5:30ला मला फोन लावला. ते दार बंद करून घेतलं. तो आत थांबला, मला फोन लावला की मॅडम एक बाई गोव्यावरनं आली आहे आणि तिला ॲडिक्शनसाठी आपल्याकडे यायचं आहे, पण ती काहीच नाही आहे, जेमतेम अंग झाकलं जाईल एवढीच एक ओढणी तिच्याजवळ आहे. तर मी त्याला सांगितलं तू पहिला महिला वॉर्डमध्ये जा, आपल्या तिथली जी आमची अटेंडंट जी आहे तिच्याकडनं काहीतरी कपडे घे, शॉल घे, तिला बोलव, मग ती तिला आत घेऊन जाईल आणि तिला तू आत ठेव, मी येतीच आहे. मग मी गेले तिला, मग आम्ही बघितलं, तिला आंघोळीला दिलं, ते सगळं केलं. आणि मग ती महिला आमच्याकडे जवळजवळ 4 महिने होती. मग आम्ही तिचा पत्ता शोधून काढला गोव्यामध्ये. तिच्या घरच्यांना आम्ही संपर्क केला. तिला मुलगा होता एक, त्याला संपर्क केला, तो मोठा मुलगा होता. पण तिची जी जर्नी आम्ही पाहिली ना, ती काटा आणणारी होती अंगावर. म्हणजे तिलाही गोवा ते पुणे ह्या प्रवासामध्ये, गोव्यामध्येच ती ऑलरेडी पैसे मागायलाच लागली होती लोकांकडे की मला जायचं आहे, पैसे द्या, मला जायचं आहे, पैसे द्या करत मग ती एका बसमध्ये चढायला गेली, तिचा ब्लाऊज फाटलं, तिचं हे म्हणजे सिनेमात दाखवतात तशी ती स्टोरी होती. खूप दुर्दशा झाली. तिला जर यायचं होतं इथे व्यसनमुक्ती केंद्रात, तर मग घरच्यांनी मदत नाही केली? तिला घरातनं बाहेरच काढली होती. कारण मी म्हणलं ना की जेव्हा खूप पुढे जातात ना, तेव्हा घरनं म्हणतात तू आता तुझं तू बघ, आता आम्ही तुला नाही सांभाळणार. ती छान झाली, बरी झाली. ती गेली गोव्याला परत. ती बरेच वर्ष आमच्या संपर्कात राहिली. पण आता मला माहिती नाही आहे ती कशी आहे, काय आहे, कारण सध्या कशी आहे ते माहिती नाही. पण ती तेव्हा अगदी उत्तम होऊन गेली, चांगली होऊन गेली. खूप चांगलं कार्य आहे आणि असंच ते चालत राहावं अशी माझी इच्छा आहे. ताई, मला आता असं सांगा की तुम्ही तरुण मुलींना काय सांगाल? मोठा प्रश्न आहे. मुली किंवा अशा 30-40च्या की आता त्या मोकळ्या झाल्यात आणि मग त्या मैत्रिणींबरोबर मैत्रिणी आग्रह करतायत, आता एकतरी घे पे, काय बिघडतंय, तू अडाणीच आहेस, तू फार मागासलेली आहेस, अशा प्रकारचं पण बोलणाऱ्या मैत्रिणी असतात. मला कधी कधी काय वाटतं माहिती आहे का, की बाह्य गोष्टींनी मला खूप मजा येते किंवा मी खूप छान असते किंवा मी खूप सुखी होते, हा एक भ्रम आहे. कुठल्याही बाह्य गोष्टी या संपणाऱ्या आहेत. हां, त्यामुळे खरं सुख हे आतच आहे, खरं सुख हे माझ्यातच आहे, हे खरं बघायला लोकांना शिकवलं पाहिजे. कारण मी पार्टीला जाईन, अगदी मी तिथे एन्जॉय पण करीन, पण पार्टी संपली की ते संपतं. हां, आणि दुर्दैवाने काय होतं, म्हणजे आपण आता पुरुषांचा रेशो जेव्हा आम्ही पाहतो, तेव्हा 100 लोक जेव्हा पितात तेव्हा 10 ते 11 लोक ॲडिक्ट होतात. हां, मग हाच रेशो बायकांमध्ये पण आहे. म्हणजे 100 बायका ज्यावेळी पितील तेव्हा 10 ते 11 बायका पण ॲडिक्टच होणार आहेत. म्हणजे त्यांना ती म्हणजे 11% मोठ्या प्रमाणात. मग त्यांना ट्रीटमेंटची गरजच भासणार आहे, त्यांच्या कुटुंबाचे प्रश्न येणारच आहेत. तर मग हे जर का आपण केलंच नाही तर चांगलं नाही का होणार. म्हणजे प्रिव्हेन्शन हे कायम बेटरच असतं असं म्हटलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की बायकांमध्ये मुळतःच कल्चरली म्हणा किंवा आपल्या परंपरेनी म्हणा, काही एक अशी स्वभाव वैशिष्ट्य मिळाली आहेत आपल्याला की ज्याच्यामध्ये दारू पिणं हे अजिबातच मान्य नाही आहे. म्हणजे महिला दारू पिते हे काहीच मान्य नाही आहे. मग त्या बाबतीत पुरुषांची बरोबरी का करायची आहे, हा प्रश्न मला कायम पडतो. म्हणजे जे पुरुष जी कामं चांगलं करत नाही आहेत, जी समाजविघातक कामं पुरुष करत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ अरेरावी करणे, मारामाऱ्या करणे, व्यसनं करणे, कुठेतरी जुगार खेळायला जाणे, काहीतरी प्रोनोग्राफी बघणे, हे सगळं जे पुरुष करत असतात त्या बाबतीत त्यांची बरोबरी आपण का करावी, जी आपल्यामध्ये नाहीच आहे, मुळात नाही आहे. तर तिकडे आपण जाऊ नये असं मला वाटतं. कारण मी परत सांगते, पुरुषांपेक्षा महिलांची फरफट
खूप होते, खूपच होते. त्या खूप सफर होतात. एक तर पहिली गोष्ट, महिला या भावनिकदृष्ट्या थोड्या हळव्या असतात किंवा त्यांना पटकन काही गोष्टी मनाला लागतात. यालाही सोशोकल्चरलच कारणं आहेत, पण लागतात. आणि मग त्यातनं परत वरती उभं राहायचं आणि एक चांगलं आयुष्य जगायचं, याला काही आपण म्हणतो ना, काही वेळ लागतो. आणि त्या वेळ त्याला तो द्यायला, तो सपोर्ट त्यांना मिळाला पाहिजे ना. आणि समजा तो सपोर्ट नाही मिळाला तर त्या महिलेचं काय होईल, हो ना. काय होईल हा प्रश्न आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सगळ्याच तरुण काय मध्यमवयीनं काय ज्या कोणी सुरुवात करत आहेत ॲडिक्शनमध्ये, सिगरेटी ओढणं, जसं तुम्ही मगाशी म्हणलात की सिगरेट खूप पॉप्युलर झाली आहे आणि सर्रास ओढली जाते आणि त्याचे परिणाम काय होतात हे लक्षात येत नाही. कुठल्याही व्यसनी माणसाला असं वाटत नाही की मला त्रास होईल. हा एक मोठा इरॅशनल बिलीफ आहे की त्याला झाला मला नाही होणार, तो ॲडिक्ट झाला मी नाही होणार, असं एक तो बिलीफ खूप स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं. महिलांनी एक आपापली दिशा पकडून स्वतःला ओळखून, स्वतःच्या क्षमता ओळखून त्या जास्त स्ट्रेंथन करून जर का एक वाटचाल करायला सुरुवात केली तर खूप छान काम होऊ शकतं, खूप छान. म्हणजे आपण असं म्हणतो की समाज बरा व्हायचा असेल तर त्यातली स्त्री बरी असायला पाहिजे. आणि हे मी काही ह्यांनी म्हणत नाही आहे की स्त्रिया खूप भारी आहेत पुरुष नाही वगैरे, असलं मला काहीच नाही म्हणायचं आहे. पण स्त्रियांच्यामध्ये जी बांधून ठेवायची कपॅसिटी आहे, घर बांधून त्याच ठेवतात, ती कपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे. समजवून घेण्याची कपॅसिटी जास्त आहे, टेनॅसिटी जास्त आहे स्त्रियांमध्ये. तर ह्या सगळ्या गुणांचा वापर जर का आपण केला आणि आपलं, कारण समाज म्हणजे तरी कोण, कुटुंब ही प्राथमिक संस्था आहे समाजाची. आणि आत्ता सध्या जी कुटुंब विस्कळीत होताना आपण पाहतोय तिथे कुठेतरी हे पण एक कारण असू शकतं की ज्याला भोगवाद हा आत्ता सध्या खूप ऐरणीवर, म्हणजे किती भोगायचं हा प्रश्न शेवटी पडतो ना. अरे किती भोगणार, किती पाहिजे, अजून पाहिजे म्हणजे किती पाहिजे, हा जो काही प्रश्न सध्या येतोय, समाधान हरवलंय असं. हां, तर तो पण त्याच्यानं पण जरा बाहेर येऊन आपण कुटुंबाकडे पाहिलं, कुटुंब चांगलं केलं तर आपोआप समाज चांगला होणार आहे. आणि हे काम महिलांशिवाय नाही कोणी करू शकत. नाही, खरंच नाही करू शकत. आणि हे माझा पूर्ण विश्वास आहे की जे महिला करू शकते ते पुरुष नाही करू शकत. त्यामुळे महिलांनी त्या बाजूला जाऊच नाही आहे खरं तर, असं मला वाटतं. पण परत तो वैयक्तिक प्रश्न आहे असं अनेक लोक म्हणू शकतात की हा आमचा चॉईस आहे, हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जेव्हा समाज बिघडायला लागतो तेव्हा तो प्रश्न वैयक्तिक राहत नाही. नाही, वैयक्तिक नाहीच आहे, कारण ह्याच समाजात पुढची पिढी वाढणार आहे आपली. त्यामुळे समाज टिकवणं, घडवणं हे आपलंच काम आहे. एक्झॅक्टली. म्हणजे समाजावर ज्यावेळी परिणाम होतो असं दिसतं तेव्हा तो प्रश्न वैयक्तिक मानू नये, तो चॉईस वैयक्तिक मानू नये असं मला पण वाटतं. आणि आपापला वाट धरून आपापल्याला स्वतःला ओळखून पुढे जावं आणि छान काम करत राहावं. अगदी छान काम करत राहावं. नक्की नक्की, खूप छान. सख्यांनो, एखादा पुरुष व्यसनी झाला तर स्त्री अतिशय खंबीरपणे उभं राहून सगळा संसार निभावते. अगदीच. आपल्या मुलांना हाताशी धरते आणि परत ते मोठं विश्व तयार करते. कधीतरी तो चुकून परत आलाच तर त्यालाही ते पाहून समाधान होतं. पण एखादी बाई व्यसनी झाली तर कुटुंब मोडतं. कोण ते सावरणार? दुसरं कोणी सावरूच शकत नाही. आणि पुरुषांकडे पण एवढे पेशन्स नसतात. कधी कधी ते तुम्हाला रामराम करतात आणि त्यांच्या पुढच्या वाटेवर जाऊ शकतात. त्यामुळे हा तर धोका आपण नक्की लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं, सपाटून व्यायाम करा, भरपूर खा प्या, आपले छंद जोपासा. म्हणजे एखाद्याला गाणं आवडत असेल तर त्याने गायचं आणि बघायचं, त्याची नशा काही वेगळीच आहे. त्यामुळे तुमच्या आवडीचे छंद जोपासा. आणि खरंच 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 काही गोष्टी स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठीही महत्त्वाच्या असतात. तीच ही गोष्ट, आणि तुम्ही त्याचा निर्णय घ्यायचा आहे. सख्यांनो, तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि जर अशी कोणी मैत्रीण वेगळ्याच वाटेवर चालली असेल तर त्या सगळ्यांची हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ताई, आपण आलात वेळात वेळ काढून, आणि आपलं खरंच म्हणजे इतकं कार्य आहे त्याबद्दल मला खूपच तुमचं कौतुक करावं असं वाटतं. आणि आपण आलात आणि आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपली आभारी आहे. मनापासून धन्यवाद. धन्यवाद.